नमस्कार मित्रांनो, सोजन कचरा यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर मराठी चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो आपण पाठी पाहतोय ना, तर मित्रांनो आपल्या वाडीतली मुलं आहेत। तर आज चाललोय मित्रांनो पोहण्यासाठी। आमच्या इथे धबधबा आहे असं गावामध्ये, कासे असं गावाच्या सीमेवरतीच आहे तो धबधबा, आणि तो पाहण्याचा आनंद आज आपण मित्रांनो काही दिवसापूर्वी पाऊस पडतोय खूप, आणि आता थोडंसं ऊन आलंय। सकाळपासून पाऊस होता आणि ऊन आल्यामुळे आम्ही चाललोय धबधब्यावरती। आणि तेच कोकणातील एक सुख आणि शांती, आणि जर असं बोललं ना तर कोकणातला हा स्वर्ग पाहण्याचा आनंदच वेगळा असतो, आणि तोच आपण पाहण्यासाठी चाललोय आपण धबधबा पाहण्यासाठी। आणि जर माझ्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर पाठी आपली मुलं आहेत, तर 3 सायकल आहेत, एक बाईक आहे, तर ते घेऊन चाललोय आज असं गावामध्ये धबधबा पाहण्यासाठी। तर पुढे पाहू। आणि असायगावमध्ये इथे वरती गोटणीचा ढो म्हणून बोलला जातो, तिथे थोडासा धबधबा आहे, तो पाहण्याचा आनंदच वेगळा असतो। तर मित्रांनो हे आपले गावातले आहेत, तिकडे सूरज आहे, तिकडे आदर्श आहे, तिकडे तन्मय आहे, उदय आहे। तर असे हे आम्ही एकत्र मिळून आज चाललोय धबधब्यावरती। आणि आपल्या इथे हे मित्र आलेले आहेत। नाव काय तुमचं? सौरभ। कुठून आलाय? कराड। तर हे कराडचा आहे तो? सोलापूर। सोलापूर। शुभम सोलापूर। राज सोलापूर। शुभम पाटील सांगली। ओमकार मोदगिरी जाधव सातारा। ओके, तर मित्रांनो हे आलेत आमच्या वाडीमध्ये आणि रूम घेतलेला आहे आणि तिथे राहण्यासाठी आलेले आहेत। तर मित्रांनो इकडे तिकडे फिरत असतात, आम्ही बोललो चला पोहण्यासाठी धबधब्यावरती। तर मित्रांनो कोकणातील स्वर्ग हा पाण्यासारखाच असतो, आणि जर असं बोललं तर आपल्या पाठी आता पाहू शकता आम्ही आलोय सर्व मित्र मिळून चाललोय धबधब्यावरती, आणि तो जरा आनंद घेणार आहोत वरती पोहण्याचा। तर पाहू। आलात तर तुम्ही नक्कीच विजिट करा, कारण मित्रांनो पाण्यातून येताना चौकट या दगड वगैरे गोलगोलीत झालेले आहेत, आणि त्या पाण्यातून येताना चौकट कारण पायाला लागणार नाही, पाय घसरून पडू नये याच्यासाठी। कारण वरच्या साईडनी जो वाट आहे तो मित्रांनो वरच्या साईडला एक मोठा खड्डा आहे, होडीचा खड्डा म्हणून, तर तिकडे गेला आहे। आणि हा जो खालून आला आहे ना, तर मित्रांनो इथे छोटासा ढव आहे, त्याच्यामध्ये पण पोहण्याचा आनंद भारीच आहे। तर पाहू पुढे।
प्रॉपर आसाई गावामध्ये आणि आसाई गावातील हा ढव आहे आणि हा वॉटरपार्क पाहण्यासाठी मित्रांनो भारीच आहे. आणि खाल्ल्या साईडला मित्रांनो येताना थोडंसं रिस्क आहे, तिथून येताना चौकात आहे, कारण मित्रांनो पाय घसरला तर मित्रांनो खाली दगड्या पण आहेत तर आपल्याला लागू शकतं. कारण मित्रांनो वरच्या साईडला प्लस होळीचा ढव म्हणून बोलला जातो तर मित्रांनो सेम होळीच्या आकारासारखा होळीचा ढव आहे वरती, तिथे पण पाणी खूप आहे. आणि जो आज आपल्याला पाहायला भेटते तर इकडनं सातारा साखरपा या साईडची आपल्या इथे मुलं आलेले आहेत तर मित्रांनो ते पाहायला भेटणार आहेत. आमच्या इथे हा गोष्टीचा पर आहे. आणि जर मित्रांनो आसाई गावातील हे एक विजिट आहे, पर्यटन स्थळ म्हणून पाहण्यासारखं आहे. आणि मित्रांनो पर्यटन स्थळ म्हणजे आसाई गावातील एकदम खूपच छान आहे, कारण मित्रांनो या साईडला पाणी अटकवलेलं आहे आणि पाण्याची वाढ झालेली आहे. तर मित्रांनो आता कमरेवर पाणी इतकं पाणी या साईडला आणि वरतून आपला वॉटरपार्क पाहायला भेटते. वरच्या साईडची लहान मुलं आहेत ते पण पोहण्यासारखं आहे आणि लहान मुलांसाठी मित्रांनो एकदम भारीच आहे. तर जास्त इथे रिस्की वगैरे काहीच नाही, पण आपल्याला आज हे पाहायला भेटते तर पाहू शकता. तर आता कोकणातील हा व्ह्यू आपल्याला पाहायला भेटते. तर मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या इथे साताऱ्यामधून, तर आमच्या कोकणामध्ये आलात तुम्ही कसं वाटतं एकदम कोकणामध्ये? खरा कोकण बघायला भेटला इथे. ओके, आमच्या इथे वॉटरपार्क आहे पाहण्यासारखं एकदम कसं आहे? एक नंबर, कसं पाहिजे होता तसं एन्जॉय होत आहे. तर आमच्याकडे अजून असे वॉटरपार्क पाहण्यासारखे आहेत, पण आम्ही इथं हा आमच्या गावातील हा आसाई गावातील हा वॉटरपार्क आहे तो तुम्हाला पाहायला भेटतोय. तर त्याचा आनंद कसा वाटतोय आज? कधी न घेतलेला आनंद इथे भेटायला. एक नंबर, एक कोकणामध्ये खूप भारी असतं आणि आज आपल्याला कोकणातील हा स्वर्ग आपल्याला पाहायला भेटतोय. कारण मित्रांनो वॉटरपार्क बोललं तर कोकणामध्ये खूप पाहायला भेटतात.
पण माझ्या गावातील आज आपल्या गावातील हा वॉटरफॉल पाहायला भेटतो आणि याचा आनंद घेण्यासाठी खूप पर्यटन लोक येत असतात. कारण मित्रांनो आमच्या इथे मागजण आरवली किंवा कडवई सिंदोड या इथून लोक इथे व्हिजिट करतात. तर हा पाहण्याचा मित्रांनो आनंदच वेगळा आहे. कारण हा असा नजारा आहे ना आमच्या इथे पाहायला भेटतो. तर पाठच्या साईडला पाहू शकता, खूप एन्जॉय करण्यासारखं आहे आणि एकदम भारीच वाटतं कोकणामध्ये आलं तर. चला पाहू पुढे.